नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडगावच्या सुकन्या युवा साहित्यिक कवयित्री कुमारी मयुरी मोहन अंकल पाटील यांच्या शब्दांचा मोर पिसारा या कवितांच्या पुस्तकाचा अनावरण सोहळा सांगली येथे अध्यक्ष माननीय श्रीपाल सबनीस, माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी व प्रसिद्ध कवयित्री माधुरी चौधरी तसेच मान्यवरांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. औचित्य होते भक्ती प्रकाशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित पहिले अक्षरलेणी साहित्य संमेलन 2026. स्वागताध्यक्ष माननीय प्राध्यापक संजय ठिगळे, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगली. उद्घाटक संमेलनाध्यक्ष माननीय दी बा पाटील, ज्येष्ठ साहित्यिक कामेरी. माननीय प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस, माजी अध्यक्ष 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी. प्रमुख अतिथी पुस्तक प्रकाशन सूत्रसंचालक माननीय दयासागर बन्ने, ज्येष्ठ साहित्यिक देशिंग. माननीय प्राध्यापक महादेव रोकडे, लेखक तथा पत्रकार पुणे. माननीय ॲडव्होकेट कृष्णा पाटील, प्रसिद्ध कथाकार तासगाव. माननीय श्रीकांत माने, कुंडल. माननीय सारिका पाटील, कोल्हापूर. माननीय प्राध्यापक सुभाष कवडे, ज्येष्ठ साहित्यिक भिलवडी. माननीय मनीषा पाटील हरोलीकर, प्रसिद्ध कवयित्री. खुले कवी संमेलन व गझल संमेलन. कवी संमेलनाध्यक्ष माननीय माधुरी चौधरी, प्रसिद्ध कवयित्री, छत्रपती संभाजीनगर व सूत्रसंचालक प्राध्यापक संतोष काळे, पलूस. डॉक्टर स्वाती पाटील, सांगली हे होते. या निमित्ताने बेडगावच्या युवा कवयित्री कुमारी मयुरी मोहन अंकल पाटील यांचा सत्कार माननीय श्री संभाजीराजे बाबासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य बेडग, खजिनदार सांगली, जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली, तसेच उदयभाऊ पाटील, मोहन अंकल पाटील, चिमन पाटील, सूरज पाटील, अक्षय पाटील, चिरंजीव हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना संभाजीराजे पाटील म्हणाले, कुमारी मयुरी मोहन अंकल पाटील हिचा अगदी तरुण वयात शब्दांचा मोर पिसारा हा कविता संग्रह प्रसिद्ध झाल्यामुळे बेडकरांसाठी अभिमानाची बाब आहे, असे संभाजीराजे पाटील म्हणाले.